नमस्कार. सोलार पॉवर प्लांट तुम्ही इन्स्टॉल केला, पण तुमच्या सोलार पॉवर प्लांट थ्रू तुम्हाला दररोज अपेक्षित जनरेशन मिळतंय का? की काही कारणाने दररोज तुमचं हजारो रुपयांचं नुकसान होतंय? कसं कळणार? उत्तर आहे सोलार रिमोट मॉनिटरिंग सिस्टीम. सोलार रिमोट मॉनिटरिंग सिस्टीम ही सोलारच्या ऑपरेशन मेंटेनन्स सिस्टीमचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. उदाहरणाने आपण समजून घेऊया का ते. समजा 100 किलोवॅटचा सोलार पॉवर प्लांट इन्स्टॉल केला तर डेली ऍव्हरेज 400 युनिट जनरेट व्हायला पाहिजे, पण काही कारणाने ते 200 युनिट्स जनरेट होत आहेत. म्हणजे 200 युनिटचा लॉस होतोय. पर युनिट कॉस्ट 20 रुपये पकडली तर दिवसाला 4000 रुपयांचा म्हणजेच महिन्याला 1,20,000 रुपयांचा लॉस होतोय. पण हे कित्येक आठवडे लक्षातही येत नाही. केव्हा? जेव्हा तुमच्याकडे मॉनिटरिंग सिस्टीम नाहीये तेव्हा. दुसरं एक उदाहरण, 250 किलोवॅटचा सोलार पॉवर प्लांट आहे. काही कारणाने इन्व्हर्टर ट्रिप झालेला आहे आणि 3 दिवसानंतर ही गोष्ट लक्षात आली. तोपर्यंत काय झालंय? 3000 युनिट्सचा लॉस आणि जवळजवळ 60,000 रुपयांचा लॉस झालेला आहे. सोलार रिमोट मॉनिटरिंग सिस्टीममुळे हे असे अनेक प्रकारचे लॉसेस टळले जातात. कारण समजा काही कारणाने तुमचा इन्व्हर्टर ट्रिप झाला किंवा एखादी स्ट्रिंग अंडर परफॉर्म करत असेल, ग्रीड फेल्युअर झालं किंवा काही कारणाने जनरेशन सोलारचं कमी झालं तर लगेच रिअल टाइम अलर्ट ऑपरेशन मेंटेनन्स टीमला मिळतो. फॉल्टचं रिमोट डायग्नोसिस होऊ शकतं. इंजिनियर वेळेवरती साईटवरती पोहोचतो. डाऊन टाइम कमी होतो. फॉल्ट करेक्शन केलं जातं. पॉवर लॉस कमी होतो आणि याचा अल्टिमेटली इफेक्ट हा होतो की तुम्हाला मॅक्झिमम ROI मिळतो. प्रोफेशनल सोलार मॉनिटरिंग सिस्टीमच्या ॲपमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी लाईव्ह किंवा रिअल टाइम कळतात, जसं की डेली जनरेशन, लाईफ टाइम जनरेशन, इन्व्हर्टर स्टेटस, स्ट्रिंग परफॉर्मन्स, AC आणि DC व्होल्टेज, करंट, ग्रिड स्टेटस, परफॉर्मन्स रेशो म्हणजेच PR, स्पेसिफिक इल्ड, फॉल्ट हिस्ट्री, अलार्म नोटिफिकेशन. आणि ही सर्व माहिती तुम्हाला मोबाईल ॲपवर किंवा लॅपटॉपवर कुठेही आणि केव्हाही पाहता येते. त्यामुळे सोलार रिमोट मॉनिटरिंग सिस्टीम हे सोलारच्या ऑपरेशन मेंटेनन्सचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. धन्यवाद.